दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन तसेच आजच्या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। आणि कोलाड असोसिएशनचा हा 12वा पर्व आणि 12व्या पर्वामध्ये जो आता क्रिकेटचा जो महासंग्राम रंगणार आहे म्हणजे चेंडू फलीचा महासंग्राम आणि तो कोलाड क्रिकेट असोसिएशन मर्यादित कोलाड प्रीमियर लीग पर्व 6वे आणि या पर्वाची सुरुवात अतिशय दिमागदार पद्धतीनं आज होताना आपल्याला दिसत आहे। आणि या मागचं सगळं श्रेय ही विद्यमान कमिटी आणि त्याच्या मागे जे क्रिकेटप्रेमी युवा तरुणांनी घेतलेली मेहनत तसेच जे भरघोस जी आपल्याला मदत हवा असते जो आर्थिक भार हवा असतो का त्या जोराशिवाय आपल्याला काहीच करता येत नाही। आणि गेले कित्येक वर्ष अनिकेत भाई यांच्यामार्फत देखील कोलाड असोसिएशनला नेहमीच मदत असते ती म्हणजे राकेश शेठ शिंदे यांच्यामार्फत ते गेले कित्येक वर्ष आपल्याला सहकार्य करतायत। म्हणूनच रोहा तालुक्यामध्ये सर्वात मोठी असोसिएशन म्हणून या कोलाड क्रिकेट असोसिएशनकडे आपल्याला पाहिलं जातं। का नाईट स्पर्धा जर आपण भरवल्या असतील त्या म्हणजे अनिकेत भाईंच्या मार्फत राकेशजी शिंदे यांच्या मार्फत पुन्हा प्रमोद शेठ मस्कर यांच्या मार्फत तसेच बरेचसे असे आपले सहकारी मित्र आहेत या विभागातील बंड्याशेठ राजूले असतील पुन्हा आपले मांडुसकर सरपंच असतील गोलेकाका असतील किंवा बरेचसे असे इथे बसलेले स्पॉन्सर आहेत का त्यांच्यामुळे हे सगळे शक्य होतं आणि आपण ती स्पर्धा यशस्वी करतो। यांचा सगळा वाटा असतो या मागचा। आपण फक्त नावाला असतो आपल्याला फक्त दिशा द्यायची असते परंतु याच्या मागचे मुख्य कलाकार ही लोक असतात की जे आपल्याला सपोर्ट करतात। मग आता प्रमोद शेठ मस्कर आहेत त्यांनी वेळोवेळी आपल्याला मदत केली। या वर्ष त्यांनी भरघोस मदत दिली आर्थिक मदतीचा आपल्याला मग जो भार होता तो कमी केला। तसेच राकेशजी शिंदे साहेब यांनी कुठल्याही गोष्टीचा विलंब न करता प्रमोद शेठ मस्कर बोलले राकेशजी शेठ तुम्ही टी शर्ट पोरांना द्या आणि कुठल्याही गोष्टीचं न बोलता लगेचच बोलले मी तयार आहे तुम्ही टी शर्ट घ्या। तसंच आमचा चिरंजीव भिंगरे तयार व्हायला लागला डायरेक्ट मुंबई गाठली। खरोखर अध्यक्ष दर्शनजी मांडलूसकर आहेत तुम्हाला तो हा साथीदार जे लाभलेले आहे चिरंजीव असेल हरेश असेल किंवा इतर मुरलीबाईत असेल खरोखर अतिशय म्हणजे मला असं वाटतं गेले 11 वर्ष आपण हा काम करतोय। संजयजी बांबुडे असतील की 11 वर्षापेक्षाही सर्वात जास्त मेहनत जर घेत असेल तर ही खरोखर कमिटी घेते। जे घेते त्यांचा वावा केला पाहिजे। आम्ही काम केलं पण आमच्यापेक्षाही जोशाने ते उतरलेले आहेत आणि खरोखर आमचा त्यांना सपोर्ट नेहमीच राहील। हार जीत होत असते त्याच्यामुळं हारलो तरी काय कुणी नाव उमेद होऊ नका की येणाऱ्या पुढच्या स्पर्धेमध्ये आपण कसे जिंकू याच्या तयारीला लागा। परंतु तुम्ही मैदानात खेळत राहा। तुम्ही मैदानात खेळाल आज नाही तर उद्या उद्या परवा जिंकणार आहात। पराभवानी काय खचून जाण्यात काय अर्थ नाही। त्याच्यामुळं खरोखर हे जे 12 संघ मालक आहेत या 12 संघ मालकांनी आपल्याला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे। आज त्यांनी आपल्यावरती वर्णी लावली आपल्याला कर्णधाराची जबाबदारी दिली तर त्या जबाबदारीचं आपण कुठेतरी सोनं केलं पाहिजे। ठीक आहे हारजीत होत असते संघ मालक ही आज 2 3 4 आज 6 वर्ष संघ इथे भरतायत त्यांनाही माहिती असतं की चांगला खेळेल तो शेवटी जिंकणार त्याचा विजय होणार। त्याच्यामुळं कुणी नाराज होण्याचं काही कारण नसतं परंतु जे संघ मालक जे कर्णधार ज्या ज्या खेळाडूंना आपल्या संघामध्ये घेतील त्यांनी कुठलीही कारणं न सांगता त्या संघामध्ये या 3 दिवसाच्या सोहळ्यामध्ये सहभाग होऊन खेळणं पहिलं अत्यंत आहे। आणि आता आपण बघतो टेनिस क्रिकेटला खूप चांगले दिवस आलेले आहेत ISPL मार्फत किंवा आयकॉन जर आपण पाहिले तर आयकॉन पण आज दिवसाला जर नाही बोललं तर त्यांचा टर्नवर्क जर मंथली जर पाहिला तर 1-1.5 लाखाच्या आसपास आहे। राकेशजी शिंदे साहेब आणि प्रमोदजी मस्कर तुम्हाला सांगतो आज आम्ही ज्या वेळेला कुठे ओपनच्या टुर्नामेंट भरत असतो तेव्हा आम्ही बघतो खेळाडूंची मागणी किंवा त्यांचंही मेहनत आहे त्याच्या मागची ते पण कामधंदे सोडूनच येतात ते पण व्यावसायिक खेळाडू आहेत। जर पाहिलं त्यांची 1 ते 1.5 लाख मला असं वाटतं मंथली त्यांना इन्कम असावा ते पण काही इंजिनियरपेक्षा आता कमी नाही राहिलेले एवढी असे त्यांचं पण रेट गगनाला भिडलेत। त्याच्यामुळं आपल्या पण असं कोणतरी बरेचसे असे चेहरे आहेत सगळ्यांचे नाव घेणार नाही बरेचसे असे चेहरे आहेत का ते चांगले खेळ खेळतात अजून तुम्ही चांगले खेळा। आणि जो ह्या स्थानिक लेवलला जो आता कोलाड प्रीमियर लीग होणार आहे याच्याकडे बऱ्याचशा तालुक्यांचं लक्ष असतो। याच्यातून तुमचा चांगला जर परफॉर्मन्स झाला तर तुम्हाला तालुक्याला होणाऱ्या स्पर्धा म्हणजे रोहा प्रीमियर लीग
ते संघ मालक ह्या खेळाडूंना बघतात आणि आपल्या संघामध्ये घेतात. त्याच्यानंतर रोहा तालुक्यात जर चांगला एखादा परफॉर्मन्स केला तर रायगड प्रीमियर सारख्या ठिकाणी खेळायला मिळतो. पण आपण जर परफॉर्मन्स केला तर मिळेल आपल्याला खेळायला संधी. खरोखर जर आपला जर परफॉर्मन्स असेल तर आपल्याला 100% आपल्याला कुठला ना कुठला तरी संघ घेणार, यात काही शंका असण्याची कारण नाही. तर मी एवढं सांगेन, खरोखर या संघ मालकांनी पण तुम्हाला संधी दिली आहे, त्यांच्या मुलंही तुम्हाला संधी मिळाली आहे. त्या संधीचं पुन्हा एकदा सांगतो, सोनं करा. रुपेशजी साहेबांनी सांगितलं की या वर्षात 2024 आणि 2025 बालाशेठसाठी खरंच लकी आहे, खरंच लकी आहे. या कोलाडकरांनी आपल्याला भरपूर दिलं आहे. कारण का आपण या कोलाडमध्ये जाऊन प्रमोद शेठना बोललो, प्रमोद शेठ आपल्याला टीम टाकायची रायगड प्रीमियर लीग. प्रमोद शेठ बोलले टाका, आणि पहिल्याच वर्षामध्ये 5 वर्ष रायगड प्रीमियर लीग झाले आणि पहिल्याच वर्ष राकेश शेठ आपण फायनलला पोचलो. आणि कोलाडकरांचं नाव अखंड रायगड जिल्ह्यात नाही तर रायगडच्या बाहेर गेला. हा आपला नाही, कोलाडकर बोलल्यानंतर राकेश शिंदे पहिला नाव येतो. आता हा आमचा विजय, हा राकेश शिंदे तुमचाही विजय आहे. आता परवाची झालेली रोहा प्रीमियर लीग, सॉरी आपला दहावीर चषक जेव्हा महाराजांच्या नावाने भरला जातो, तिथेही आपला संघ खेळला. तिथेही जरी आमच्या नावं असलं मुलांचा किंवा प्रमोद शेठच्या मुलीचा असेल किंवा वैष्णवी कोलाड असेल, इतर अजून आता खामजाई खाम संघ देखील खूप चांगला खेळला. पोस्टाची वाडी संघ चांगला खेळला. गेले 2 वर्ष मला असं वाटतं खामजाई खांब देखील बक्षीस पात्र त्या स्पर्धेमध्ये होतं. का ती मानाची स्पर्धा म्हणून अखंड आता महाराष्ट्रामध्ये ती स्पर्धा म्हणजे आता नावलौकिक झालं त्या स्पर्धेचा. आणि त्या ठिकाणी आपली पोरं चांगली परफॉर्मन्स करतायत, खेळतायत. आणि ह्या कोलाड असोसिएशनमध्ये गेले 2, 3, 4 वर्ष जर पाहिले तर त्या मानाच्या चषकामध्ये आपले संघ असतात. मग श्रीराम महादेवाडी असेल, असे प्रत्येक वर्ष 2 ते 3 ट्रॉफ्या या कोलाडच्या नाक्यावर येतात. त्याच्यामुळं याच्यानंतर हे तुम्हाला असंच सांगेन की चांगला खेळ करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि चांगला खेळ करा. एवढंच मी आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. माझे 2 वाक्य संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. आणि आता एक शेवटची संधी म्हणजे